साखर कारखान्यांना ऊस वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर या वाहनात मर्यादेपेक्षा जास्त ऊस भरल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. तसेच मुरगुड ते शिंदेवाडी दरम्यान ऊसाच्या ट्रकमधील मोळ्या रस्त्यावर सांडत होत्या. स्वाभिमानीचे कार्यकर्ते शिवाजी कळमकर यांनी हा प्रकार उघडकीस आणला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांपाठोपाठ कारखान्यापर्यंत सोबत राहावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. याशिवाय सांडणाऱ्या ऊस मोळ्यामुळे मागून येणाऱ्या वाहन चालकाच्या जीवास धोका निर्माण झाला तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट. मी शिवाजी कळमकर, स्वाभिमानी शेतकरी संघटना, कागल तालुका युवा अध्यक्ष. आज सोमवार दिनांक 8 डिसेंबर मुरगुड शिंदेवाडी दरम्यान शिंदेवाडी या ठिकाणी कर्नाटकातून ऊस वाहून नेणारा ट्रक शिंदेवाडी या ठिकाणी ऊस आणलेला आहे. याला शेतकऱ्याच्या नुकसानाला जबाबदार कोण, तसेच ट्रक मालक इथं ट्रक ड्रायव्हर थांबले, त्यांचं कौतुक आहे. त्याचबरोबर ऊस वाहतूक करत असताना पाठीमागून वाहन असतील, त्यांचं नुकसान झालं, जीविताचा धोका झाला असता तर त्याला जबाबदार कोण, हे ओव्हरलोडेजमुळे हे प्रकार होत असावेत असं मला वाटतं. आणि खास करून शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, शेतकरी आधी अडचणीत आहे. त्याचबरोबर असं जर नुकसान होत असेल तर फार वाईट अवस्था आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा ऊस कारखान्यापर्यंत कसा जातोय याच्यासाठी वाहनासोबत पाठोपाठ राहिलं तर अतिउत्तम होईल, एवढंच मला म्हणायचं आहे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.